नमस्कार, मी मानसी आणि लाईफ विथ मानसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कधी-कधी आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा आपल्याला वाटतं, की आता सगळं संपलंय. मग ते एखाद्या नात्याचा शेवट असो, नोकरी जाणं असो किंवा आपण पाहिलेलं एखादं स्वप्न भंगणं असो. आपल्याला वाटतं, की हा आयुष्याचा द एंड आहे. बरोबर ना? पण मित्रांनो, आपल्या संस्कृतीत एक खूप सुंदर वाक्य आहे. अंत अस्ति प्रारंभ. याचा अर्थ असा आहे, की जिथे आपल्याला वाटतं, की आता सगळं संपलंय, खरं तर तिथूनच एका नव्या प्रवासाचा श्रीगणेश असतो. हे अगदी तसंच आहे, जसं एखादं झाड आपली जुनी पानं गाळून टाकतो. पाहणाऱ्याला वाटतं, की आता झाड सुकून गेलंय, पण खरं तर ती पानं गळतात कारण तिथे नवीन पालवी फुटणार असते. निसर्ग आपल्याला दरवेळी सांगतोय की जुन्याचा अंत झाल्याशिवाय नव्याची सुरुवात होऊच शकत नाहीये. बरोबर ना? कधी विचार केलाय? जेव्हा आपण पुस्तक वाचतो आणि एक प्रकरण संपतं, तेव्हा दुसरं आणि अधिक रंजक प्रकरण सुरू होतं. जर आपण जुन्या प्रकरणाच्या शेवटच्या ओळीवरच अडकून राहिलो असतो, तर आपल्याला पुढची गोष्ट समजलीच नसती. तुमचं एखादं स्वप्न भंगलंय किंवा काहीतरी मनासारखं घडलंच नाहीये, तर खचून जाऊ नका. कदाचित नियती तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि खूप मोठं प्लॅन करत असेल. हा जो अंत तुम्हाला दिसतोय ना, तो प्रत्यक्षात तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवणारा एक प्रारंभ असू शकतो. म्हणूनच आज जर तुम्ही कोणत्या कठीण प्रसंगातून जात असाल, तर स्वतःला एकच सांगा, हा पूर्णविराम नाहीये, ही फक्त एक छोटीशी विश्रांती आहे, एका मोठ्या उड्डाणासाठी. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्यास्तानंतर एक खूप सुंदर सूर्योदय होतच असतो दररोज. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असा एखादा अंत झालाय का, ज्याने तुम्हाला एक नवी दिशा दिली? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच लाईफ विथ मानसीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सकारात्मक विचारासह. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.